या आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशाश परमेश्वरा देवप्पा, आजची सर्व भक्ती आराधना प्रार्थना गीत गायन संदेश देवप्पा तू आशीर्वादित कर. आणि सर्वसमर्थ देवप्पा, तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. दया कर, कृपा कर देवप्पा. कोरोना व्हायरस कोविड-19 या व्याधीपासून तू आमच्या मुलाबाळांचं, आमच्या नातवंडांचं, आमच्या सर्व ख्रिस्ती लोकांचं तू संरक्षण कर. सर्वसमर्थ देवप्पा, आमच्या चर्च मुंबई धर्मप्रांताचे पाळक रेव्हरंड DS गायकवाड आणि त्यांचे मिसेस उज्ज्वला गायकवाड या एक्सपायर्ड झाल्या. प्रभू, त्यांच्या दुःखी कुटुंबियांचं तू सांत्वन कर. त्यांचा मुलगा अल्विन गायकवाड याचं तू विशेष करून सांत्वन कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. आपण देवाच्या गौरवासाठी एक गीत गाऊया. गीत क्रमांक 33, पहिलं, दुसरं आणि शेवटचं. गीत क्रमांक 33. ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना, न्यायी तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाणा. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. सर्व कष्टी सर्व दुःखी ओझियानी काणती, ऐकू जाते दिव्य लोकी प्रीती तेथे वसती. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. देव खरा ममताळू, अंत काही लागेना, केवढा तो कनवाळू माणसांना कळेना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. शेवटचं. बापावरी टेकताना लेकरांना सुख फार, येशूपाशी राहताना हर्ष वाटतो पार. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. प्रभू तुम्हा असो आणि तुझ्या आत्म्यात असतो. संत मत्ताईने लिहिलेल्या शुभवर्तमानामध्ये 28व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या 16व्या ओळीपासून पवित्र शुभवर्तमानास प्रारंभ होतो. येशूचे गालिलात प्रेषितांना दर्शन. इकडे 11 शिष्य गालिलात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले. तरी कित्येकांना संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा केली ते सर्व त्यांना पाळावयास शिकवा. आणि पहा,
युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशाश परमेश्वरा देवपा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझी कृपा तू आम्हाला पुरव. तू तुझ्या वचनाद्वारे आमच्याशी बोल आणि देवप्पा तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. सर्वसमर्थ देवप्पा, आमच्या सर्व चुकांची, अन्यायांची, अपराधांची, पापांची तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या स्वर्गारोहणाच्या वेळेला जी शेवटची आज्ञा दिली ती ही की सर्व राष्ट्रात जाऊन सुवार्ता सांगा. सर्व राष्ट्रांना जाऊन सुवार्ता सांगा, त्यांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. देवाची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्व शिष्य यांनी ही आज्ञा पाळली आणि ते वेगवेगळ्या देशांमध्ये गेले आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली. येशू ख्रिस्ताचे, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य ते असल्यामुळे ते जिथे जिथे गेले तिथे तिथे प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर होता आणि त्यांच्याद्वारे महत्कृत्य झाली, चमत्कार झाले, चिन्ह त्यांनी दाखवली आणि लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि विदेशी आणि विधर्मी लोकसुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला. आपल्याला माहिती आहे की या काही गोष्टी बायबलमध्ये लिहिलेल्या नाहीत की थोमा भारतामध्ये आला, परंतु आपण भारतीय आहोत. आपल्याला हे माहिती आहे की केरळमध्ये थोमा आला, चेन्नईमध्ये आला, चेन्नईमध्ये त्याची कबर आहे. त्याने पुष्कळ चमत्कार केले, त्याने केरळमध्ये चर्चेस बांधले आणि ते आजही अस्तित्वात आहेत हे आपल्याला माहिती आहे. हे जरी बायबलमध्ये लिहिलेलं नसलं, थोमा भारतामध्ये आला, तरी आपण भारतीय असल्यामुळं आणि थोमाने केलेल्या कार्याचे, त्यांनी बांधलेल्या चर्चेसचे पुरावे आजही, त्याची कबर आजही आपल्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला हे माहिती आहे की थोमा भारतामध्ये आला. तसं संत पौल हे रोममध्ये गेले हे आपल्याला माहिती आहे, कारण बायबलमध्ये तसं दिलेलं आहे की त्यांना बंदिवान बनवून रोममध्ये नेण्यात आलं. तर रोमकरास पत्र 1 अध्याय आणि 9 वचन आपण वाचूया. रोमकरास पत्र 1 अध्याय आणि 9 वचन. देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे माझे येणे व्हावे म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा. इथं रोम इथल्या लोकांना संत पौल पत्र लिहित आहेत. काय पत्र लिहित आहेत की देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे माझे येणे व्हावे म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा. आपल्याला माहिती आहे की विदेशांसाठी निवडलेलं पात्र म्हणजे संत पौल आहेत. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे की विदेशांसाठी मी निवडलेलं माझं पात्र आहे, म्हणजे संत पौल हे आहे. आणि त्यांना रोममध्ये जाऊन रोमच्या बादशहाला, सम्राटाला सुवार्ता सांगायची होती आणि त्यासाठी ते बंदिवान बनून तिकडे गेले हे आपल्याला माहिती आहे. जाताना त्यांना पुष्कळ त्रास झाला किंवा त्यांचं गलबत फुटलं, आपल्याला माहिती आहे. त्यातून ते वाचले. त्यांना एक विषारी साप चावला, त्यातून पण ते वाचले, ते मेले नाहीत, परंतु रोमला ते गेले. पण रोमला जायच्या आधी रोमच्या लोकांना त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र आहे रोमकरास पत्र. त्याच्या 1 अध्याय 9 वचन आत्ताच आपण वाचलं की देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे माझे येणे व्हावे. म्हणजे रोमला जायच्या आधी, बंदिवान म्हणून रोमला जायच्या आधी हे रोमकरास पत्र लिहिलेलं आहे. त्यानंतर रोमकरास पत्र 1 अध्याय आणि 13 वचनामध्ये संत पौल असं म्हणतात की तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळ वेळा प्रयत्न केला, पण मला अडथळे आले.
तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळ वेळा प्रयत्न केला, परंतु मला अडथळे आले. म्हणजे रोमला त्यांना जायचं होतं, परंतु त्यांना जाता आलं नाही. तोपर्यंत रोम करास पत्र लिहूपर्यंत जाता आलेलं नव्हतं, नाही का? हा, आता तिसरं एक वचन आपण पाहूया. रोमकारास पत्र 16वा अध्याय 3रं वचन. रोमकारास पत्र 16वा अध्याय 3रं वचन. या 2 वचनांवरून तरी आपण हे पाहिलं की रोमला ते जायच्या आधी हे लिहिलेलं पत्र आहे, रोमकारास पत्र. आता रोम 16:3 मध्ये काय म्हटलेलं आहे? ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्किल्ला व अक्विला यांना सलाम सांगा. आता हे रोममध्ये आहेत. प्रिस्किल्ला आणि अक्विला हे कुठे आहेत? रोममध्ये आहेत. आणि काय लिहिलंय त्यांनी रोम 16:3 मध्ये? ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी. म्हणजे प्रिस्किल्ला आणि अक्विला जे रोममध्ये आहेत ते ख्रिस्त येशूमध्ये कसे? रोममध्ये तर संत पौल अजून गेलेले नाहीत, तरी ते रोम इथल्या लोकांना पत्र लिहितात आणि तिथं काही ख्रिस्त येशूचे मध्ये असलेले सहकारी आहेत. मग येशू ख्रिस्ताची सुवार्ता रोममध्ये सर्वप्रथम कुणी सांगितली? संत पौल जायच्या आधी. ही गोष्ट बायबलमध्ये जरी लिहिलेली नसली तरी आपल्याला, जर आपण इस्रायल या देशामध्ये गेलात तर आपल्याला ही गोष्ट समजेल. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभ घेऊन चालला होता गुलगुथा टेकडीकडे, त्याला फटके मारले, त्याच्या डोक्यात काट्यांचा मुकुट रुतवला आणि त्याच्या खांद्यावर वधस्तंभ दिला आणि तो गुलगुथा टेकडीकडे चालला असताना एका ठिकाणी तो पडला. पण पडताना ते येशू ख्रिस्ताने सावरण्यासाठी त्याचा हात भिंतीला लावला. भिंत म्हणजे तिकडच्या भिंती अशा आहेत की 5-5 फूट उंचीची एक दगड आहे आणि ते एकावर एक आहे, अशा तिथल्या भिंती आहेत. त्या भिंतीला, त्या दगडाला हात लावला प्रभू येशू ख्रिस्ताने, तेव्हा त्याच्या हाताचा ठसा त्या दगडावर उमटलेला आहे आणि तो अजूनही तसाच आहे. अजूनही त्या दगडी भिंतीवर, त्या दगडावर उमटलेला त्याचा हाताचा ठसा तसाच आहे. हा पहिल्यांदा प्रभू येशू ख्रिस्त पडला वधस्तंभ घेऊन तेव्हाच क्षण आहे. पुन्हा दुसऱ्यांदा प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा पडला वधस्तंभ घेऊन, तेव्हा तिथं एक अपंग मुलगी आली. अपंग मुलगी, दोन्ही हातात 2 कुबड्या, पायांनी चालता येत नाही, अशी अपंग आणि दिसायला अतिशय सुंदर अशी मुलगी तिथे आली. तिची धडपड पहा. तिच्या त्या अपंग अवस्थेत तिला असं वाटलं की येशू ख्रिस्ताला उठवावं त्या परिस्थितीतून. ती स्वतः अपंग आहे, ती दोन्ही पायांनी चालू शकत नाही, दोन्ही हातात तिच्या कुबड्या आहेत आणि ती रोमन सैनिकांना न जुमानता त्या ठिकाणी आलेली आहे. रोमन सैनिकांच्या हातात हंटर आहेत आणि ते जवळ कुणाला येऊ देत नाहीत. तरी पण त्या गर्दीतून, त्या लोकांच्या गर्दीतून, त्या स्त्रियांच्या गर्दीतून, ज्या आक्रोश करणाऱ्या स्त्रिया होत्या त्यांच्या गर्दीतून ती येशू ख्रिस्त पडला तेव्हा धडपडत पुढे आली. आणि ती अपंग असल्यामुळे रोमन सैनिकांनी पण तिला हाकललं नाही. हे दुसरं स्टेशन आहे जिथं येशू ख्रिस्त पडला. ते तिथं आपल्याला इस्रायलमध्ये गेल्यानंतर पाहायला मिळतं की तिथं त्यांनी वेरोनिकाचा फोटो ठेवलेला आहे. आणि वेरोनिका ही मुलगी येशू ख्रिस्ताला मदत करण्यासाठी तिथं आली असं त्यांनी तिथे लिहिलेलं आहे. आणि तिथं काय झालं पहा. ही जी मुलगी आहे ती वेरोनिका हिचं नाव आहे आणि ती, ज्याने श्रीमंताची कबर येशू ख्रिस्ताला दिली, तो अरिमथाईकर योसेफ जो आहे ना, त्याची भाची म्हणजे बहिणीची मुलगी होती. हे आपल्याला तिथं गेल्यानंतर जर इस्रायलचा यहुदी गाईड चांगला असेल तर आपल्याला माहिती मिळते. आणि ही वेरोनिका स्वतः अपंग
तिला काय येशू ख्रिस्ताला उचलणं जमलं नाही, परंतु चेहरा येशू ख्रिस्ताचा रक्तबंबाळ झाला होता आणि तिने तिची ओढणी काढून येशू ख्रिस्ताला त्याचं रक्त पुसण्यासाठी दिली. जर आपण पॅशन ऑफ क्राइस्ट हा चित्रपट पाहिला नसेल तर पाहाच. त्यामध्ये हा सीन स्पष्ट दिलेला आहे, दाखवलेला आहे की ती वेरोनिका आपली ओढणी प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचं चेहऱ्यावर आलेलं रक्त, ओघळणारं रक्त पुसण्यासाठी दिली. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ती ओढणी घेतली आणि स्वतःचा चेहरा, रक्तबंबाळ झालेला चेहरा त्या ओढणीने पुसला. आणि ती ओढणी पुन्हा वेरोनिकाला दिली. तिने तिच्या अंगावर ती ओढणी घेतली आणि देवाने चमत्कार केला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये चमत्कार झाला. त्याच्या पवित्र रक्तामध्ये चमत्कार आहे. त्याच्या पवित्र रक्तामध्ये सामर्थ्य आहे. त्याच्या पवित्र रक्तामध्ये पापांची क्षमा करण्याचं महान सामर्थ्य आहे. त्याच्या पवित्र आणि शुद्ध रक्तामध्ये आरोग्य देण्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून ही वेरोनिका त्याच क्षणी बरी झाली. त्याच क्षणी ती उभी राहिली, तिच्या पायामध्ये बळ आलं. आणि अपंग मुलगी, कुबड्या घेऊन आलेली, कुबड्या न घेता चालत देवाचं गौरव करत आनंदाने माघारी गेली. प्रभू येशू ख्रिस्तालाच तिची दया आली की तो देवाचा पुत्र आहे आणि तो मनुष्याच्या तारणासाठी हे सर्व सहन करत आहे. परंतु त्याला उठवण्याची धडपड या एका अपंग मुलीने केली. याची दया प्रभू येशू ख्रिस्ताला आली आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या सामर्थ्याने तिला बरं केलं. देवाची स्तुती असो. मग आपण पाहतो की या वेरोनिकाचं नाव बायबलमध्ये जरी आलं नसलं तरी आपल्याला रोमचा, इस्रायलचा इतिहास पाहिला, पहिल्या शतकातलं काही लिखाण पाहिलं तर आपल्याला वेरोनिकाबद्दल वाचायला मिळतं. ही वेरोनिका ही अतिशय चांगली आणि धार्मिक मुलगी होती. आणि नंतर तिने काय केलं, ते येशू ख्रिस्ताचा तो काट्यांचा मुकुट असलेला चेहरा आहे ना, ती फार सुंदर चित्र काढायची. आर्टिस्ट ती होती. आणि त्यांच्या घरचा व्यवसाय होता मडकी बनवण्याचा. आपल्याला माहिती आहे, काना गावात लग्न होतं आणि एक मोठा घडा आहे ना, पाण्याने भरून ठेवलेले होते. असे 6 घडे, 6 रांजण आणि मोठे होते ते. 5-5.5 फूट उंचीचे ते घडे असत. 5-5.5 फूट उंचीचे. आणि ते पाण्याने भरत असत. आणि मग आपल्याला माहिती आहे, काना गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने पाण्याचा द्राक्षरस केला. त्यातला एक घडा अजूनही काना गावच्या जिथं लग्न होतं त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. त्यातला एक घडा आजही तिथे ठेवलेला आहे, आपल्याला पाहायला मिळतो. तर ही वेरोनिका काय करू लागली, त्यांचा मडके बनवण्याचा किंवा माठ बनवण्याचा, घडे बनवण्याचा बिझनेस होता. येशू ख्रिस्ताचा तो रक्तबंबाळ चेहरा, तो काट्यांचा मुकुट घातलेला चेहरा, त्याचं चित्र ती काढू लागली. मडक्यांवर, माठांवर, घड्यांवर. येशू ख्रिस्ताला गुलगुता टेकडीवर वधस्तंभावर खिळलेला आहे याचं चित्र. त्याच्या बाजूला 2 चोर आहेत, वधस्तंभावर खिळलेले आहेत, याचं चित्र ती काढू लागली. वधस्तंभाच्या पायथ्याशी काही दुःखी लोक आहेत, स्त्रिया आहेत, याचं चित्र ती काढू लागली. प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र ती काढू लागली या माठांवर, या मडक्यांवर आणि या घड्यांवर. आणि ते यरुशलेम, इस्रायलमध्ये ती विकू लागली. त्यांचा मडके बनवण्याचा, माठ बनवण्याचा, घडे बनवण्याचा व्यवसाय होता. आणि मग हे वेरोनिका असं करत असताना तेच चित्र आज आपण पाहतो. त्याच चित्राची कॉपी दुसऱ्या चित्रकारांनी केली, त्याच्या पुढच्या पिढीतल्या चित्रकारांनी केली. आणि आज या 21व्या शतकामध्ये आपण तेच चित्र पाहतो. ती फार सुंदर आर्टिस्ट होती आणि तिने काढलेलं ते चित्र आहे. यानंतर आपण पाहतो की या वेरोनिकाचं लग्न एका रोमन अधिकाऱ्याशी झालं, कारण ती फार सुंदर होती दिसायला.
जेरुसलेममध्ये असलेला एक रोमन अधिकारी याच्याबरोबर तिचं लग्न झालं. आणि येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे, पिलात जो होता ज्याने आपले हात धुतले, त्याला फार मोठा पश्चाताप झाला. इतकंच नव्हे की देवाच्या पुत्राला मी वधस्तंभावर मारण्यासाठी दिलं, याचा त्याला इतका मोठा पश्चाताप झाला की तो डिप्रेशनमध्ये गेला. त्याची मानसिक स्थिती बिघडली, मानसिक संतुलन बिघडलं. आणि मग त्याला रोममध्ये कैसराने बोलवलं, पिलाताला बोलवलं आणि त्याला जहाजातून घेऊन जाण्यासाठी जी सैन्याची तुकडी होती, त्या सैन्याच्या तुकडीचा प्रमुख हा रोमन अधिकारी होता, वेरोनिकाचा पती. आणि तो रोमन अधिकारी आणि वेरोनिका त्या सैन्याच्या तुकडीबरोबर कुठे गेले? रोमला गेले. कुणाला घेऊन गेले? मानसिक संतुलन बिघडलेल्या पिलाताला घेऊन गेले. आणि रोममध्ये गेल्यानंतर तिथे पण तिने तोच व्यवसाय सुरू केला. मडकी बनवणे, माठ बनवणे, प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र त्याच्यावर काढणे. लोकांना ते आवडू लागलं आणि ती प्रार्थनेला जाऊ लागली. तिच्याकडे ती ओढणी होती आणि परमेश्वराचं सामर्थ्य तिच्यामध्ये प्राप्त झालं. जसं पेत्राची सावली पडली तरी लोक दुखणेकरी बरे होत असत. पौलाच्या अंगावरून कपडे किंवा रुमाल जरी टाकला आणि फिरवला तरी लोक बरे होत असत. तसं ही ओढणी रोगी लोकांवर टाकली तरी ते प्रभू येशूच्या नावामध्ये बरे होत असत. रोममध्ये ही रोमन अधिकाऱ्याची पत्नी वेरोनिका हे असं तिथे करत होती आणि त्यामुळं लोक विश्वासामध्ये आले. हे अक्विला, प्रिस्किल्ला वगैरे ही जी नावं आहेत, ही रोमी नावं आहेत, हे रोमन लोक आहेत. परंतु ते तिथं आजारी असताना किंवा दुखणेकरी असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या वेरोनिकाने केलेल्या चमत्कारामुळे त्यांनी मान्य केले की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, देव आहे, परमेश्वर आहे आणि ते विश्वासामध्ये आले. आणि म्हणून आता आपण पहिली जी 3 वचनं बघितली, रोमकरास पत्र संत पौलांनी लिहिलंय, तर रोममध्ये ते बोलतात 16:3 मध्ये, ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी, रोम 16:3, ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्किल्ला व अक्विला यांना सलाम सांगा. मग हे प्रिस्किल्ला, अक्विला आणखी नावं आहेत पुष्कळ, ती संत पौलांनी दिलेली आहेत या पत्रामध्ये. मग ते ख्रिस्ती कसे झाले किंवा ख्रिस्ताकडे कसे आले? संत पौल रोममध्ये जायच्या आधी कुणी सुवार्ता सांगितली? तर याचं उत्तर आपल्याला मिळतं की वेरोनिका या स्त्रीने, जी अपंग होती आणि जिला प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभाच्या घेऊन जात असताना बरं केलं, ती स्त्री रोममध्ये गेली, रोमन अधिकाऱ्याची पत्नी बनून, आणि तिने तिथं सुवार्ता सांगितली आणि तिने पुष्कळ लोक ख्रिस्तामध्ये आले. आणि मग आपल्याला माहिती आहे की संत पौल आणि संत पेत्र रोममध्ये गेले आणि त्यांनी या विश्वासू लोकांचे बाप्तिस्मे केले. देवाची स्तुती असो. विदेशांसाठी निवडलेलं पात्र संत पौल हे जरी होतं तरी कैसराला सुवार्ता सांगण्याच्या आधी रोममध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची एक गुप्त शिष्य, आपल्याला बायबल सांगते की त्याचे पुष्कळ गुप्त शिष्य होते. ती गुप्त शिष्या वेरोनिका ही रोममध्ये पोहोचली आणि तिने रोममध्ये मंडळी बनवली. मंडळी, पुष्कळ लोक, त्यांची नावं रोमकरास पत्रामध्ये आलेली आहेत. 16वा अध्याय आपण वाचून पहा. पुष्कळ लोक आहेत जे ख्रिस्तामध्ये आलेले आहेत आणि त्यांना संत पौल सलाम सांगतात. आणि त्यांचं येणं जाणं पण जेरुसलेममध्ये असल्यामुळे त्यांना रोममध्ये काय चाललेलं आहे आणि रोममध्ये कुठले लोक ख्रिस्ताकडे आलेले आहेत याची कल्पना त्यांना मिळत असे. देवाची स्तुती असो. सर्व राष्ट्रात जाऊन सुवार्ता सांगा. परमेश्वर कधी कुणाला निवडेल काही सांगता येत नाही. आज परमेश्वर तुम्हाला देखील देवाच्या सेवेसाठी, सुवार्तेसाठी निवडू शकतो. देव करो आणि परमेश्वराच्या सेवेसाठी
आपल्याला आपली निवड करू. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशांश परमेश्वरा देव बाप्पा, तुझं वचन महान आहे. तुझे सेवक देव बाप्पा यांना तू तुझ्या आत्म्याने भरतोस आणि देव बाप्पा तुझी सेवा, तुझी सुवार्ता करून घेतोस म्हणून आम्ही तुझे उपकार म्हणतो. काय चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू कृपयावर मागतो नाही बाप्पा. आमेन. यावेळेला आपण एक गीत गाऊया. आपण आपली अर्पणे यावेळेला देवाला सादर करूया. गीत क्रमांक आहे 510. गीत क्रमांक आहे 510. पहिलं आणि शेवटचं कडो. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. शेवटचं. सोने रूपे हे तू घ्यावे, मीन काहीच ठेवावे. मीन काहीच ठेवावे. मीन काहीच ठेवावे. मीन काहीच ठेवावे. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. आपण प्रार्थना करूया. सर्वसमोर देवपा तुझ्या वेदीपुढे दान आणत असताना देवपा आमच्या पापांची, अन्यांची, अपराधांची, चुकांची तू आम्हाला क्षमा कर. आणि देवपा या दानाचा तू स्वीकार कर आणि याचा उपयोग देवपा देवराज्याच्या वाढीसाठी, गोरगरीब, अनाथ, विधवा, पोरके यांच्यासाठी आणि मंदिराच्या डागडुजीसाठी होते. आमचा धन्यता आणणारा प्रभू कृपयावर मागतो नाही बापा. आमेन. एक विवाह घोषणा आहे. सौरव वाघ, सेंट फ्रान्सिस चर्च पनवेल, सेंट फ्रान्सिस चर्च ओल्ड पनवेल चा सभासद आहे. याचं लग्न नेहा बच्चाव या मुलीशी सेंट अँड्र्यूज चर्च नाशिक या चर्चची ती सभासद आहे. या मुलीशी करण्याचं योजलेलं आहे. हे लग्न होऊ नये अशी जर कुणाची इच्छा असेल तर त्याने लेखी निवेदन लग्न लावणारे पाळक यांच्याकडे द्यावे. विवाहाची घोषणा करण्याची ही दुसरी वेळ आहे. परमेश्वर सौरव आणि नेहा यांना आशीर्वाद देऊ. आपण प्रभूची प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचे ऋण सोडले आहेत तसेच तू आमचे ऋण आम्हाला सोड. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता मेंढरांचा मान म्हणतो परमेश्वर याची दया, आमचा ताळणारा प्रभू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आणि मजबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्प स्तवा हो त्याला खाली वर तो बाप पुत्र आत्मा त्रैक्याला त्या अनंत आमेन. प्रभू येशूची शांती तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.